नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून खूप मस्त असा नाश्ता बनवतो आणि अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो। तर इथे मी 1.5 कप तांदूळ घेतलेत। या कपाने मी इथे तांदूळ मोजून घेणार आहे। तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी सेट करून तिने इथे डाळ तांदूळ मोजून घेतलं तरी चालेल। तांदूळ मोजून घेतलेत, आता आपण डाळ मोजून घेऊ। तर इथे आता अर्धा कप मी उडदाची डाळ घेते। यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत। तर इथे आता तांदूळ आणि डाळ दोन्ही आपण मोजून घेतले। इथे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता, ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असे तांदूळ घ्यायचे। रेशनचे तांदूळ तुम्ही घेतले तरी चालेल। जेवढी तुम्ही डाळ घ्याल त्याच्या तिप्पट तुम्हाला तांदूळ घ्यायचे। असं प्रमाण आहे, 1 वाटी जर डाळ घेतली तर 3 वाट्या तांदूळ घ्यायचे। इथे आपण अर्धी वाटी डाळ घेतली आणि 1.5 वाटी तांदूळ घेतले। आता हे आपल्याला धुवून घ्यायचे। तर सुरुवातीला आपण तांदळामध्ये पाणी घालूया आणि 2 ते 3 वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। तर इथे मी 2 वेळा तांदूळ धुवून घेतले आणि यातलं सगळं पाणी काढून टाकलं। आता उडदाची डाळ धुवून घेऊया। उडदाची डाळ सुद्धा 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि यातलं सुद्धा सगळं पाणी मी काढून टाकलं। आता आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे। आपण इथे डाळ तांदूळ भिजत घालणार नाही आहोत, लगेच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे। तर इथे मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं म्हणजे पटकन बारीक होतं डाळ तांदूळ। तर सुरुवातीला आपण तांदूळ वाटून घेऊया। तर तांदूळ जास्त आहेत त्यामुळे 2 बॅचेसमध्ये मी वाटून घेणार आहे। वाटताना पाणी घालायचं आहे। तर एका बॅचमध्ये अर्धा कप आणि दुसऱ्या बॅचमध्ये अर्धा कप असं तांदूळ वाटताना आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। तर इथे पहा, तांदूळ मी वाटून घेतलेत। अगदी बारीक तांदूळ वाटून घ्यायचे। हाताला असं हे किंचित रवाळ आहे। तर इथे 2 बॅचेसमध्ये मी सगळे तांदूळ वाटून घेतलेत। आता ही तांदळाची पेस्ट आपण बाजूला ठेवूया आणि उडदाची डाळ वाटून घेऊया। इथे उडदाची डाळ कमी आहे त्यामुळे एकाच बॅचमध्ये मी सगळी वाटून घेते। तर इथे सगळी डाळ काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। इथे मी अर्धा कप दही घेतले। तांदूळ वाटताना आपण 1 कप पाणी घातलं होतं आणि डाळ वाटताना अर्धा कप दही घालायचं आणि डाळ पहा अगदी बारीक अशी वाटून घ्यायची। आता ही डाळ आपण काढून घेऊया। तर तांदळाच्या पेस्टमध्येच ही डाळ आपल्याला काढून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं। आता आपल्याला हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तांदळाची पेस्ट आणि उडदाच्या डाळीची पेस्ट सगळं छान असं फेटून एकजीव करून घेतलं मी। हे मला घट्ट वाटतं तर इथे मी थोडंसं पाणी घालते आणि नेहमीचं आपलं जसं डोस्याचं पीठ असतं त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे। तर यापासून आज आपण इन्स्टंट डोसे बनवणार आहोत। यासाठी आपण डाळ तांदूळ भिजत घातलेलं नाही आहे, फक्त धुवून लगेच आपण वाटून घेतो आहे। अगदी मस्त असे डोसे तयार होतात याने। आपण हे फर्मेंट करणार नाही आहोत त्यामुळे यामध्ये आपण दही घातलं त्यामुळे किंचित आंबटसर चव येईल डोस्याला। इथे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा साखर घालते, यामुळे रंग छान येतो डोस्याला। आणि आपण आता यामध्ये तेल घालूया। तर इथे आपण डाळ तांदूळ भिजत घातलेलं नाही आहे त्यामुळे थोडासा आपल्या डोस्याला सॉफ्टनेस यावा यासाठी इथे 2 चमचे तेल घातलं। मिक्स करून घेऊया सगळं। सगळं छान असं फेटून घ्यायचं आहे 2 मिनिटं।
हे पीठ असं तयार आहे। आता हे आपण झाकून बाजूला ठेवूया 15 ते 20 मिनटं। आणि तोपर्यंत आपण साऊथ इंडियन स्टाईलची मस्त अशी खोबऱ्याची चटणी तयार करूया, जी तुम्ही कोणत्याही डोस्याबरोबर इडलीबरोबर सर्व करू शकता। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे, 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली, 1 चमचा भाजलेले शेंगदाणे घातलेत। यानंतर हिरवी मिरची घालायची आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। इथे आता मी थोडीशी चिंच घालते आंबटपणासाठी, तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे मला हिरवी चटणी नको होती, थोडीशी पांढरी चटणी हवी होती, म्हणून मी इथे कोथिंबीर घातलेली नाही आहे। तुम्हाला जर हिरवी चटणी हवी असेल तर थोडीशी कोथिंबीर घालू शकता। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे। इथे मी गॅस बंद केला आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि यानंतर 1 लाल मिरची तुकडे करून घातले। तर ही तयार फोडणी आता चटणीवरती घालूया, यामुळे आपली चटणी आणखीनच खमंग होईल आणि दिसायलासुद्धा छान दिसेल। तर ही मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे डोस्याबरोबर खाण्यासाठी। तर ही आता बाजूला ठेवूया आणि आपण आता डोसे बनवूया। हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, किंवा तुम्ही अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता। आपण आज इन्स्टंट डोसा बनवतोय, त्यामुळे इथे आपल्याला थोडासा सोडा घालावा लागतो। तर हे आता आपलं इन्स्टंट डोस्याचं पीठ तयार आहे। सोडा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे 2 ते 3 मिनटं छान फेटून मी सगळा सोडा व्यवस्थित मिक्स करून घेतला। पीठ मस्त हलकं झालं आहे आणि अगदी मार्केटमधून आपण डोस्याचं पीठ आणतो तसं झालं आहे। आता यापासून आपण डोसे बनवूया। तर इथे मी डोसा तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आता याची वरची बाजू थंड करण्यासाठी यावरती पाणी शिंपडायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। आता यावरती आपण डोसा पसरवून घेऊया। तर सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने असा हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। डोसा पसरवून घेतला। आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण वाट पाहूया। तर डाळ तांदळाचा डोसा इन्स्टंट तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे। आता याला कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया। तवा फिरवून असा सगळीकडून मी भाजून घेते, म्हणजे डोस्याला सगळीकडून एकसारखा रंग येईल आणि सगळीकडून डोसा कुरकुरीत होईल। पाहू शकता मस्त अशी जाळीसुद्धा आली आहे डोस्याला। डोसा मस्त कुरकुरीत झाला आहे, तर आपण काढून घेऊया। अगदी परफेक्ट असा डोसा तयार झाला आहे। तर यापासून तुम्ही मसाला डोसासुद्धा बनवू शकता। बटाट्याची जी भाजी असते
ती तयार करून तुम्ही यापासून मसाला डोसा तयार करू शकता। अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे डोसे तयार होतात। इथे मी आणखी एक डोसा बनवून दाखवते। एकानंतर एक फटाफट तुम्ही डोसे तयार करू शकता। तर वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर मी इथे तेल लावून घेतलं आणि आता हा दुसरा डोसा सुद्धा आपण छान ब्राऊन होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। हा दुसरा डोसा सुद्धा तयार आहे, काढून घेऊया। तर डोस्याचा रंग पाहू शकता आणि अगदी क्रिस्पी डोसा तयार झाला आहे। तर इथे चटणीबरोबर सर्व करूया। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।